इथे मात्र चेंडू हलक्या हाताने इथे मात्र टाकलेला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो. एक डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तर 2 धावा, 2 गडी बाद झालेत. खूप चांगली स्पर्धा 10 क्रिकेट लाईव्ह आमचे कुणालजी म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पर्धा इथे मात्र लाईव्ह कव्हर केली जाते. फुलटॉस चेंडू इथे मात्र पुढे येऊन ससर डान्सिंग डाऊन द विकेट पटका समोरच्या दिशेने पाहायला मला खूप चांगल्या प्रकारचा इथे मात्र अडवला जातोय चेंडू आणि षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर 2 बाद 3 धावा. तर पहिलं षटक समाप्त झालंय. 5 षटकांचा सामना असेल आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल पहिल्या इनिंग मधला. एका बाजूला चेरोबाग कोण संघ तर दुसऱ्या बाजूला मितेश 11 कुरुंद संघ. पहिलं षटक समाप्त झालंय. 2 धावा धावफलकावर 3 धावा धावफलकावर 2 धक्के लागलेत. चांगले प्रकारचे सलामीला आलेले 2 फलंदाज तंबूच्या आसरा परतलेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 2 आपण पाहतोय नवीन आणि सोन्या ही जोडी आपण पाहतोय. दुसरा षटक घेऊन येतं प्रगतीपथावर सचिन. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतोय सचिन गोलंदाजी मार्कवर. मैदानाच्या आतमध्ये 2 ऑफिशियल पंच, एका बाजूला वर्मा सर तर दुसऱ्या बाजूला भालचंद्र सर आपण पाहतोय. पहिला चेंडू, हा चेंडू इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त गडी बाद होतोय. सलामीला गेलेल्या 2 फलंदाज इथे मात्र बाद झालेत. निवा तंबूच्या आशयाला आपल्याला येताना पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळतात. दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडू मान्यवर व प्रेक्षक व घरबसल्या जी स्पर्धा लाईव्ह पाहतात त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक स्वागत करतो. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण दीपेश. 5 षटकांचा सामना आपण पाहतो. आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आपण पाहतो. एका बाजूला चेरोबा कोण तर दुसऱ्या बाजूला मितेश 11 कुरुंद संघ. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना सचिनला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर विकेट संपादित केल्यात. खूप चांगला सुरुवात इथं करून दिली आहे. पहिल्या षटकामध्ये संकेतने फक्त 3 धावा खर्च केल्या. आता दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो सचिनला. हा चेंडू इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंचाकडे दाद मागली जाते. मात्र पंच इथं अपील इथे मात्र स्वीकारत नसताना आणि इथे मात्र डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू पॅडवर एजी लागून पॅडवर आदळतोय. चांगल्या प्रकारचं इथे मात्र आयोजन आणि क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदर्श 11 क्रिकेट संघ धानिवली यांच्या माध्यमातून. पुढे येऊन सतराचा प्रयत्न इथे मात्र यष्ट्या दांडी गुल होते. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का लागतोय. फलंदाज बाद चेरोबा कोण संघाला. अद्याप 3 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि 4 धक्के इथे मात्र मोठे लागताना पाहायला मिळतात. सचिन टकले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना दुसऱ्या स्पेलमध्ये. सर कुरुंद संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण शैलेश.
4 धक्के इथे मात्र लागले गेले. धावसंख्या स्थिर आहे 3 धावा. दुसऱ्या स्पेलमध्ये इथे मात्र पाहतो दुसरं षटक प्रगतीपथावर. खूप चांगल्या प्रकारचं इथे मात्र सुरुवात केली आहे कोण संघाने. हा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. इथे पुल्लंगतीचा चेंडू होता. पंच आम्हाला इथे मात्र इशारा करतात की चेंडू इथे मात्र वाईट आहे. एक अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. धावसंख्या दाखल 1च्या बढतीने 4 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. फलंदाज पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये शैलेश स्ट्राईकवर. हा चेंडू इथे मात्र ऑन साईडला ड्राय केला. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने 1 धाव इथे मात्र सहजरित्या पूर्ण होते आणि दुसरे धाव इथे मात्र किती जाणार नाही आणि एका धावेने इथे मात्र धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 5 धावा. तर देवरुण संघाचा कर्णधार कुठे असेल त्याने आयोजकांशी संपर्क साधायचे. देवरुण संघाचा करणं. हा चेंडू इथे मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट फेकी. इथे मात्र सहजरित्या 1 धाव पूर्ण होते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. एकही मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळाला नाही फलंदाज करत असताना कुरुन संघाकडून. खूप चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे कोण संघाने गोलंदाजी करत असताना. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर अनिकेतने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकावर विकेट संपादित केले होता आणि तिथे मात्र इथे मात्र पाहायला गेलो तर कमबॅक करून दिलं इथे मात्र पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये. आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतो सचिनचं. खूप चांगल्या प्रकारचं सचिनचं षटक देखील आपल्याला पाहायला मिळतं. हा चेंडू इथे मात्र ओरपीट चेंडूला फेकून दिलाय. चेंडू सीमारेषा पार. पहिला दमदार षटकार येतोय फलंदाज शैलेशच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. दुसरं षटक देखील इथे समाप्त झालंय. शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. असेच इथे मात्र फलंदाजीची गरज असेल खूप चांगल्या प्रकारची. आता मात्र फलंदाजी केली आहे शैलेशने. 6 धावा ठोकल्यात. संघाची धावसंख्या पाहायला गेलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा 4 गडी बाद असताना. देवरुण संघाचा कर्णधार इथे मात्र यायचंय आकाश पाटील. आपलं टी शर्ट घेऊन परिधान करायचे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. आदर्श 11 क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक 2021-22चं हे पर्व 30 आपण पाहायला मिळतो. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन इथे मात्र आयोजकांची मेहनत इथे मात्र आपल्याला दिसून येते. खूप चांगल्या प्रकारचं इथे मात्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर सेकंड राऊंडचे इथे मात्र लॉस उडवले जातील. सेकंड राऊंडचे जे सामने जिंकले त्या कर्णधारांना विनंती असेल की यायचंय. ड्रॉ काढले जातील. सेकंड राऊंडचे जे कर्णधार फर्स्ट राऊंडमध्ये विजेते झाले त्यांनी यायचंय. 2 षटकांचा सामना इथे समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 4 बाद 12 धावा आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय चिरोबा कोण संघ तर दुसऱ्या बाजूला पाहतो आपण मितेश 11 कुरुन संघ. तिसरा षटक प्रगतीपथावर घेऊन येतो गोलंदाजी मार्क गोलंदाज राज पाटील याला. ऑन स्ट्राईकवर पाहतो आपण फलंदाज सोन्या. हा चेंडू इथे मात्र ब्लॉक करला. समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. इथे मात्र आनंद कार्पेट चेंडू ते मात्र पाहायला मिळतं. तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतं. मिड समोरच्या दिशेने अगदी स्क्रीन समोर हा चेंडू आपल्याला टोलवला पाहायला मिळाला. 1 धाव. एका धावच्या पद्धतीने धावसंख्या धावफलकावर 13 धावा. मागच्या चेंडूवर पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतोय तिसरा स्पेल आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र गती परिवर्तन करतोय. अक्षरशः जखडून ठेवले फलंदाजांना. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. स्विंगिंग मिसिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटच्या संपर्कात चेंडू येऊ देत नाही फलंदाजांच्या. खूप चांगल्या प्रकारचं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी करत असताना संघ कोण कुरुन संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना 13 धावा धावफलकावर. हा चेंडू फुलटॉस करतो. चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. चेंडूला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने तोपर्यंत 1 धाव इथे मात्र सहजरित्या पूर्ण केली जाईल. एकही इथे मात्र 1 षटकार आला. त्यानंतर इथे मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका इथे मात्र येऊ देत नाही गोलंदाज राज पाटील आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
आतापर्यंत ज्या ज्या संघाने सामना जिंकलेला आहे त्या सर्व संघाच्या संघनायकाने आपण व्यासपीठावर यायचे. वीर तानाथ दापोडे, जांताराजा खारबाव आणि डोके दापिवली संघाचा संघनायक आपण लगेच यायचे. थँक्यू सर. अजून एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची आता मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. संघ कोण संघाकडून फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवर सोन्याला पाहतोय आपण. हा ट्रॅक बॉल चेंडू यावे तिथं मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू इथं मात्र झेल होईल का मात्र नो मॅच लँडमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. परत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. खूप चांगल्या प्रकारचं रनिंग इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तिथे अतिशय धीम्या गतीने इथे मात्र आपल्याला धावगती पाहायला मिळते धावफलकावर. शेवटचा चेंडू शेष झालेल्या षटकामधला 30चं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. जांताराजा खारबाव संघाचा कर्णधार वीर तानाथ दापोडे आणि ढोके दापिवली संघाचा संघनायक या लगेच आपण. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाही आणि डॉट चेंडू षटक क्रमांक 3 देखील समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 4 बाद 16 धावा. ट्रिन्फ्लेक्स मैदानाच्या आतमध्ये खारबाव संघाचा कर्णधार उमेश आपण लगेच यायचे, नंतर एखाद्या खेळाडूला सुद्धा पाठवायचं आपण. पण या लगेच, अन्यथा मग कुठल्या प्रकारे ऑब्जेक्शन स्वीकारला जाणार नाही. दंताराजा खारबाव संघाचा कर्णधार किंवा कुठलाही खेळाडू जरी असेल तरी आपण यायचं आहे. आणि दोन्ही संघाचे राखीव खेळाडू सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. तर आपण ड्रॉ काढणार आहोत. एक चिठ्ठी जी उचलेल त्या चिठ्ठीला मात्र देवरुंग संघासोबत लढत द्यावी लागेल. आणि गेल्या वर्षीचा जर विचार केला आपण, उपविजेता संघ 3 नंबरवर होता संघ. दंताराजा खारबाव संघाचा संघनायक आपण लगेच यायचंय. शेवटची सूचना आहे तुम्हालाही, शेवटचं कॉल आहे. कुठल्या संघासोबत लागेली लढत पाहिजे आता. विजयी संघ जो ठरेल त्याला मात्र देवरुंग संघासोबत खेळावं लागेल. क्या बात आहे. आणि जवळपास जर पाहिलं आपण तर गेल्या वर्षीच्या क्रमांक 3 वरचा संघ होता आदर्श ट्रॉफीचा. आणि यानंतर जो सामना होईल तो म्हणजे वीर तानाजी यानंतर जो सामना होईल वीर तानाथ दापोडे विपक्ष ढोके दापिवली. दोन्ही संघाचे कर्णधार आपण डावाच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वीर तानाथ दापोडे विपक्ष ढोके दापिवली संघनायकाने सज्ज राहायचंय. आणि दुसऱ्या फेरीचे जे सामने असतील ते टोटली सामने 4 षटकाचे राहील. सर्व संघांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आदरणीय धनाजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येते. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेले आहेत
टिटवालाचा बुलंद आवाज मनोज कारवे सर. आणि आपण अजून एक आज समालोचक पाहतोय आपण मच्छिंद्र गायकर. व्हेरी नाईस, गुड जॉब. थँक्यू सर. फटका चांगला ऑन साइडला फेकून देतोय चेंडू सीमा रेषा पार. दमदार षटकार. तर 5 फलंदाज बाद झाल्यात. नवीन गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन पाहतो आपण. चौथ्या 3 षटकांचा सामना संपल्यानंतर चौथ्या षटकामध्ये आपला सामना आपण पाहतोय. अमोलला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. धावसंख्या दापलगाव 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 गडी बाद झाल्यात अद्याप. अर्धी टीम तंबूच्या आशेला परतले. रोहनच्या बॅटमधून एक धमाका आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारचा फटका. पुल्यंगतीचा चेंडू ऑन साइडला ड्राय केला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने फील्ड होते तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या दापलगावर 18 धावा 24 धावा पाहायला मिळतात. अलोक मुकादन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. 24 धावा धावपलकावर. हा चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटच्या संपर्कात चेंडू येत नाही. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. योग्य गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आपण पाहिला. खूप चांगल्या प्रकारचा आवाज एक टायमिंग इथे मात्र पाहायला मिळाला. 6 धावांसाठी रोहन पाटीलच्या बॅटमधून. हा देखील फटका ओरपी चेंडू इथे मात्र झेलची संधी. झेल इथे मात्र होईल का. आणि इथे मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षक आणि धाव इथे मात्र एकच मिळेल. झेल सोडला जातोय. ज्या फलंदाजाने षटकार इथे मात्र ठोकला होता रोहनचा झेल इथे मात्र सोडला गेलाय. आणि 4 षटकांचा सामना इथे समाप्त झाला. धावसंख्या धावपलकावर 5 बाद 25 धावा. शेवटचं षटक असेल. 5 षटकांचा सामना हा आपण पाहतोय. एका बाजूला चिरोबा कोण संघ तर दुसऱ्या बाजूला कुरुन संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावपलकावर 5 गडी बाद 25 धावा धावपलकावर. शेवटचा षटक असेल. 5 षटकांचा सामना आपण हा पाहतोय. पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं तर अनिकेतने पहिलं षटक आटलं होतं. खूप चांगल्या प्रकारचं षटक आटलं होतं. 2 गडी बाद करून 3 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक पाहायला गेलो तर सचिनचं 2 विकेट प्राप्त करून फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. तिसरं षटक आपण पाहतो राज पाटील याचं 8 धावा खर्च केलं होता. चौथं षटक अलोकचं पाहायला गेलं तर 4 धावा खर्च केल्या होत्या. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली कोण संघाकडून. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय राज पाटीलला गोलंदाजी करत असताना स्वतःचं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येतात प्रगतीपथावर राज पाटील. ऑन द स्ट्राईकवर पाहतो आपण फलंदाज शैलेशला पाहतोय. तर पहिला चेंडू शेवटचा षटक असेल. हाणामारीचा षटक असेल. हा चेंडू इथे मात्र चेंडू हवेत असेल. इथे मात्र स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे आणि इथे मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल होतोय आणि त्याचं रूपांतर 2 धावामध्ये होतंय. धावसंख्या धावपलकावर 2च्या मदतीने धावसंख्या 27 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. तर यापुढील होणारा सामना जय शिवशंकर ढोके दापिवली विपक्ष वीर तानाजी स्पोर्ट दापोडे. ढोके दापिवली संघाने प्रथम नाणेपैकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रित केले वीर तानाजी दापोडे संघाला फलंदाजीसाठी. हा आपण सामना पाहतो. खूप चांगल्या प्रकारचा सामना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते कोण संघाकडून. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय राज पाटील याचं. फटका चांगलाय ऑन साइडला पूल केलाय फेकून दिलाय चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. प्रॉपर टायमिंगने फटका आपल्याला पाहायला मिळाला 6 धावांसाठी. फलंदाज शैलेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 2 षटकार शैलेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात खूप चांगल्या प्रकारची. आता मात्र धावसंख्या इथे मात्र जोडली जाते. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते 33 धावा. हा चेंडू इथे मात्र मिस्टाईम स्टोक चेंडू हवे त्याच्या खाली इथे मात्र झेल होईल का. आणि इथे मात्र चुकी होते आणि चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये होते. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. इथे मात्र
पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र इथे तसं दिसत नाहीये. झेल इथे मात्र सोडला जातोय. ज्या फलंदाजाने 2 षटकार दाखवले होते, शैलेशचा झेल इथे मात्र सोडला गेलाय आणि झेलचं सोडलेलं त्याचं रूपांतर 2 धावांच्यात होत आहे आणि धावसंख्या धापलकावर 37 धावा धापलकावर पाहायला मिळत आहेत. अद्याप 3 चेंडू शेष असेल या षटकामधले. शेवटचं षटक राज पाटीलला पाहतो आपण. इथे मात्र फटका चांगला आहे. ओरपी चेंडू इथे मध्ये हजर आहे, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार. तिसरा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज शैलेशच्या बॅट मधून 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला षटकार पाहायला मिळाला. 41 धावा धावपलकावर पाहायला मिळाले. असं वाटलं होतं की धावसंख्या इथे होते की नाही, मात्र ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि मुसीबत मध्ये इथे टीम असताना शैलेश इथे मात्र उभा राहिलाय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे शैलेशने इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक इथे मात्र पाहतोय प्रगतीपथावर राज पाटील यांचं 2 षटकार इथे मात्र पाहायला मिळतात. त्या षटकामध्ये हा चेंडू ऑन साईडला इथे मात्र चुकी होत नाही आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल इथे मात्र टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने अक्षरशः खूप प्रकारची मोठे फटकेबाजी इथे मात्र केली होती, शैलेश इथे मात्र बाद होतोय. फलंदाज बाद होतोय. शेवटचा चेंडू शेष असलेल्या षटकामधला 41 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल 41 धावा धावपलकावर पाहतोय आपण. या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू. नवीन आलेला फलंदाज मयूर. हा चेंडू फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग फुल करतोय. फुल अँड सक्सेसफुल पॉवरफुल. शेवटच्या चेंडूवर षटकार येतो 6 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचतोय. खूप चांगली धावपळ संख्या आपल्याला पाहायला मिळते. 47 धावा आणि 48 धावांचं टार्गेट इथं सेट केलंय. कोण संघासमोर प्रथमचा पाहायला गेलो तर नाणेपैकी जिंकून कुरुन संघाने फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. आणि फलंदाजी करत असताना 48 धावांचं टार्गेट सेट केलं कोण संघासमोर. आणि 48 धावांचं टार्गेट कसं सेट करेल कोण संघ पाहूया, ऐकूया. या विभागातील एक बुलंद आवाज आमचे मनोजजी कारवे सर यांचा. तर आपण निश्चित धनाजी पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया. मी तर आदरणीय सीताराम राणेसाहेब पोलीस पाटील, मी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण धनंजय पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो. तर पाहते आपण इथे मात्र सन्मान होताना खूप खूप धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. माय चेक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 7 8 9 10. येस येस. चेक चेक. हॅलो चेक. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामी जोडी पाठवायची आहे. चेरोबा कोण ये संघ. अतिशय प्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. काही अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली शैलेशच्या माध्यमातून, असं वाटलं होतं की संघ 30चा आकडा पार करेल की नाही, पण इथं मात्र एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्या फलंदाजी बळावर म्हणजे एक चांगली धावसंख्या उभी केली 48 आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 48 धावाचं टार्गेट असेल. तर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित दानिवगावचे उपसरपंच दिनेशी डोळे साहेबांना आपण मंडळाच्या वतीने श्यामभुनेच्या शुभ हस्ते येतोची सन्मानित करतोय. टाळांच्या गजरामध्ये आपल्या व्यासपीठावर उपसरपंच. नेहमी म्हणतात ना की हो द्या खर्च बघेल उपसरपंच, तसे आमचे उपसरपंच ज्यांचा एक चांगलं सहकार्य आम्हाला लाभलंय. आपल्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत.
तर सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. चेरोबा कोण संघाचा संघ नाही का, चला आपण सलामी जोडी पाठवायची आहे. कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही आहे आणि वेळेला महत्त्व द्यावंच लागतं आयुष्यामध्ये. आणि म्हणतात ना, जो वेळेला महत्त्व देत नाही ना त्याचं आयुष्य थोडंसं कुठंतरी बॅकफुटला जातोय. आणि वेळेला जो व्यक्ती महत्त्व देतोय तो खूपच छान प्रगती करतोय. सलामीची फलंदाज पाठवायची, शेवटची वॉर्निंग आहे, शेवटची सूचना आहे. कोणगाव संघाचा संघ नाही. तर पुढच्या सामन्यांची रूपरेषा अशी असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना रंगेल तो दापोडे विरुद्ध डोके दापिवली. जय शिवशंकर डोके दापिवली विरुद्ध दापोडे, वीर तानाजी दापोडे. लक्ष द्या, पहिला सामना यानंतर तुमचा होईल. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना, त्यानंतर दुसरा सामना रंगेल तो चालू सामन्यातील विजयी संघ विरुद्ध देवरुंग. लक्ष द्या, सुरू असलेल्या सामन्यातील विजयी संघ 2 हात करेल देवरुंग संघाविरुद्ध, ज्या संघाला बाय आहे. आणि त्यानंतर तिसरा सामना रंगेल देवरुंग विरुद्ध विजय संघामध्ये जो संघ विजय प्राप्त करेल त्याचा सामना होईल तो खारबाव संघाविरुद्ध, जनताराजा खारबाव. जो तिसरा सामना असेल क्वालिफाय सामना असणार आहे, याची नोंद घ्या. पहिला सामना यानंतर असेल दापोडे विरुद्ध डोके दापिवली, त्यानंतर चालू सामन्यातील विजय संघ विरुद्ध देवरुंग, आणि त्यानंतर त्या सेकंड सामन्यातील विजय संघ विरुद्ध जनताराजा खारबाव. आणि ती रूपरेषा आहे दुसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी. आणि प्रत्येक सामने 4 षटकाचे होतील. सर्व संघांनी वेळेचं भान ठेवायचं आहे आणि आयोजकामध्ये खूप सहकार्य करायचं आहे. तर 48 धावचं टार्गेट आहे तर मात्र उभं केलं आहे. चेरोबा स्पोर्ट कोंडगाव ये या संघासमोर पाहतोय आपण मितेश 11 कुरुंद, नेवा पाटील अँड कंपनी. आघाडीचे फलंदाज फ्लॉप गेल्यानंतर मात्र मधल्या फळीमध्ये सावरले खास शैलेश यांनी. ज्या प्रकारे प्रहार केले खास बावल्या यांचा खरपूस समाचार घेण्यात आला. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू. तर सामन्याला सुरुवात होताना आणि सामना इथून मात्र जिंकेल काय मितेश 11 कुरुंद म्हणजेच भाई पाटील यांचा संघ आहे. आणि भाई पाटील मात्र सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे कुरुंद गावाचा जर विचार केला आपण. आणि ते नेहमीच संघासोबत ठामपणे उभे राहतात. आणि म्हणतात ना कारवे सर, जर तुमच्या पाठीमागं जर कोणाचा हात असेल ना त्या संधीचं तुम्ही सोनं करतात, जीच करतायत. आणि हेच सातत्याने पाहतो आपण, जे मोठे संघ आहेत ना त्या संघाला खूप मोठे व्यक्तिमत्व त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आणि सातत्य हे दाखवलं आहे इथं मात्र भाऊ पाटील यांनी. मग आता चेरोबा स्पोर्ट कोंडगाव या संघाची सर्वेसर्वा जी आपण व्यासपीठावर पाहतोय आपण दीपक भाऊ मुकादम यांना, सातत्य त्यांचं हेच कार्य असतो की संघाला कशा प्रकारे सपोर्ट करायचं आहे. मग आर्थिक मदत असतो, मात्र चांगल्या गाईड मार्गदर्शन करणं हे एक चांगले व्यक्तीचं महत्त्व असतोय. तर आपण वळूया सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण 48 धावचं टार्गेट आणि सुपरहिट जोडी पाहतो आपण चेरोबा कोंडगाव संघाच्या माध्यमातून. बलवंतचं आगमन, त्याच्या शरीरावर जाऊ नका, फटकेलाही जोरात मारतोय बलवंत. पहिला चेंडू पुलचा फटका, पण मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करेल. आलोक आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत सन्माननीय आदर्श सर नितीनजी राणे सर यांचं आगमन होते आपल्या व्यासपीठावरती. सर या हार्दिक स्वागत आपलं. आदर्श चषक धानिवली आपल्या चषकामध्ये आलेले आपले आदर्श सर नितीन सर. निश्चित खूप मोठं योगदान आहे सरांचं सुद्धा या ट्रॉफीला सक्सेस करण्यासाठी. सातत्य 30 वर्ष म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आपण सकाळपासून उल्लेखात केला होता आणि ते सातत्य दाखवलं आहे धानिवलीकर गावाच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाने. गोलंदाज सज्ज होताना राईट मारतो विकेट, मारा करतो इथं मात्र गोलंदाज सोपान. उडवलंय, हवेत आहे, चेंडू खाली निवा पाटील सज्ज होतोय. पण इथं मात्र निश्चित चांगलं झेल, कॉलिंग नव्हती तरी पण झेल घेतल्या गेलं. आणि अशा क्षणी तुम्हाला कधी कधी दुखापतसुद्धा होऊ शकतात, त्यामुळे कॉलिंग करणं गरजेचं आहे. पहिला आपण दुखापत झाली नाही पण चांगलं झेल टिपल्या गेलं. आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकण्याच्या नादामध्ये मी सातत्याने जेव्हा कोंडगाव संघामध्ये उल्लेख करतोय ना, रवी देशले महाराष्ट्र पोलीस आहेत सर्वप्रथम. त्यानंतर मात्र कोंडगाव संघाच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी कित्येक सामन्यामध्ये आपण पाहिली. पण इथं मात्र शॉर्टकटमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम पाहतो की डगआउटमध्ये परतीचा प्रवास करताना. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर मी चांगल्या फलंदाजाला सातत्य हेच दाखवतो की तुम्हाला पहिला चेंडू खेळताना तुम्ही पेश करा चेंडूला, बॅटच्या मधोमध करा, मिडल करा, आत्मविश्वास पहिले मिळवा, त्याच्यानंतर प्रहार करा. मग एवढं विश्वास त्या दाखवलं होतं की मी हा षटकार ठोकेन, पण त्यामध्ये रवी देशले हा बाद होतोय. खराब सुरुवात चेरोबा कोण या संघाची. ज्या प्रकारे आपण धावसंख्या पाहतो इथं
48 धावाचं टार्गेट आहे. म्हणजे 5 षटकामध्ये या धावा थोड्या अपुऱ्या आहेत अशा खेळपट्टीवर. आणि सकाळपासून पाहिलं की आपण 55-60 असं लिहिल्या पार केल्या जाऊ शकतात हे दाखवले. पण हा जर टार्गेट इथून तुम्ही जर पुरा नाही केला मग म्हणावे लागेल की तुमची फलंदाजी खराब होणार. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल. मजबूर केलं होतं मिडविकेट क्षेत्राकडे झेल देण्यासाठी भाग पाडलंय आणि पहिला विकेट प्राप्त केलंय सोपान यांनी. याच पाहता बॅकफूट पंच पाहतोय आपण. चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. जी जागा निवडली ती थोडीशी चुकीची. हा कवचित टायमिंग चांगली होती फटक्यामध्ये आणि तोपर्यंत संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. व्यक्तिगत 2 या धावसंख्येवर आलोक नॉन स्ट्राईक लाईन संघात धावसंख्या जर पाहिली आपण तर 2च आहे. त्यामध्ये 2 धावा आलोकच्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावा पार करायची आहेत. पण पहिल्या षटकामध्ये सोपाण्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. कारण की त्याला माहिती आहे या खेळपट्टीवर गोलंदाजी करायची असेल ना तर आपली लेंथ लाईन काय आहे हे प्रत्येक गोलंदाला माहीत पाहिजे आणि ही गोष्ट याला माहीत आहे. म्हणून एक चांगलं षटक आतापर्यंत हाताळतोय. याच पाता टर्न केलंय संतोष दराडे. दोघं ठरेल काय पण इथं मात्र अतिशय वेगात एक सिंगल. आता जर कोंडगाव बिग बॅश लीग ती स्पर्धा मी कव्हर केली. सतत 4 दिवस ती स्पर्धा होती आणि मालिकाही ठरला होता. 4 सामन्यामध्ये शतक पूर्ण केलं होतं आणि 2 विकेट. आणि तो इनफॉर्म फलंदाज खेळपट्टीवर आहे. फलंदाजी जर पाहिली आपण तर अजून खूप मोठी आहे. मला वाटतं की 11 नंबरपर्यंत फलंदाजी आहे चिरोबाग कोण संघाची. त्यानंतर त्याचा विचार केला पण हेमंत नो डाऊट सुरेख खेळाडू आहे. त्यानंतर अनिकेतसुद्धा एक चांगला ऑलराऊंडर आहे. विराज लेफ्टी फलंदाज म्हणजे दिवसा तारे दाखवणारा फलंदाज आहे गोलंदाजाला. यावेळेस चांगला चेंडू चांगला चर्चा आम्ही याच गोलंदाजी करतोय. सोपान याला ठाऊक आहे की या खेळपट्टीवर कसा मारा करायचा आणि तो दाखवतोय की गोलंदाजी कशी करायची आहे. अप्रतिम. आता पण ते गडीबाद केलंय आणि फक्त 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या इथं फक्त 3. म्हणजे जर सुरुवात जी पाहिजे होती गोलंदाजी करताना ती सुरुवात करून देतोय. मितेश 11 कुरुन संघाचा वेगवान मारा करणारा गोलंदाज सोपानला जवाब जबरदस्त कामगिरी आलोकसाठी. पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र पाहतो की आपण वाईटचा इशारा येतोय. लाईन चुकीची होती. आमचं लक्ष थोडंसं इकडं झालं होतं त्यामुळे. पण हा खेळाडू खूप महान आहे आलोक मुकदम. सातत्याने मी उल्लेख करतो की खेळपीठना खेळणारा खेळाडू आहे. त्याने सांगितलं की जवळपास माझ्या बॅटला चेंडू पर्स करून घेतला होता. पहिल्या षटकामध्ये काय अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहते. ओ माय गॉड. आणि दोन्ही संघात जर विचार केला आपण तर कुरुन संघाच्या सुद्धा प्रथम फलंदाजी करताना 3 धावा होत्या 2 विकेट. पण एका जमेची इथं बाजू आहे की ती फक्त 1 विकेट फेकल्या गेलं चिरोबा स्पोर्ट कोंडगाव संघाच्या माध्यमातून. जाणता खारबाव संघाचं परत आगमन दुपारच्या सत्रामध्ये टाईट आणि फाईट करणारा हा संघ आहे. वेलकम ऑल पाठीराखे. लगेच शतक्षण लावून घ्यायचं आहे. कुरुन संघाचा संघटक मी आपल्याला विनंती करतो की आपण टीम मिटिंग जर करायची असेल तर खेळपट्टी करू नका आणि टीम मिटिंग करू नका. कारण की आजचा शेड्यूल कंप्लीट करायचा आहे आम्हाला. ही मातीची खेळपट्टी आहे. आपण खेळपट्टीवर जास्त वेळ टीम मिटिंग करू शकत नाही आहे. माझ्यासोबत आज सकाळपासून आपण ऐकलं आहे व्हॉइस ऑफ टिटोवाला खूप मोठे जाणकार आहेत. क्रिकेट रेकॉर्ड असो की मात्र मैदानाच्या आतमध्ये कॉमेंटरीला काय पाहिजे तुमची फील्ड पोझिशन कशी आहे तुमचा फटका कशा प्रकारे खेळला आहे या गोष्टीला. आणि कित्येक असे कॉमेंटर मी असे ऐकलेले आहेत. क्रिकेट व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीला तुम्ही महत्त्व द्या असं नाही म्हणत पण कुठल्या क्षणी द्यायचे या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा मित्रांनो. कारण की कधी कधी असं असते सामना चालू असतोय तरी कॉमेंटेटर लोक दुसरे उदाहरणं देतात. जगातलं उदाहरणं द्या आम्ही असं नाही म्हणत पण क्रिकेटवर तुमचं पहिले फोकस असणं गरजेचं आहे. सर अगदी आपण छान म्हणालात आणि खरंच तुमच्या ह्या म्हणण्यावरती मी सहमत आहे. आता मात्र व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय की दुसरं षटक टाकण्यासाठी असं वाटते की फिरकीचा मारा. फलंदाज संतोष दराडे गोलंदाज जर त्याच्यासमोर असेल इथं मात्र शैलेश ज्यांनी छान अप्रतिम फलंदाजी केली होती. फुलटॉ ड्राईव्ह केलंय चांगला फटका म्हणता येईल. आता मात्र पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडूला फटका मारलाय सुरेख म्हणतात कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार हा चौकार.
सुरेख शॉट पाहिला, पण कव्हर पॉईंट आणि पॉईंटच्या मधून क्वचित असे फटके कमी पाहायला मिळतात. यावेळेस पाहता लॉफ्ट केलंय मिड ऑफच्या डोक्यावरतून लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक येतोय, काय अफवालातून झेल टिपतोय आणि इथं मात्र फलंदाज संतोष दराडे बाद. संतोष दराडेला खेळायचं होतं का, कारण की एक चांगला क्लास बाउंड्री तुम्ही मारली आणि हा चुकीचा फटका मारलाय. पण कौतुक करावं लागेल संकेत यांचं, ज्या प्रकारे पहिला आपण जवळपास कौ कॉर्नर उभा होता लॉंग ऑन बाउंड्रीच्या थोडंसं डीपमध्ये, तिथून धावत आलं, चेंडूवर नजर ठेवली, अतिशय प्रतिम झेल टिपला. हा विकेट खऱ्या अर्थानं जर पहिला आपण धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त धावपल करू ती 7, पहिल्या 3 आणि एक चौका ठोकला, त्यानंतर धावा नाही आहे, फक्त आणि 7 आहे. सामना लो स्कोरिंगचा आहे, पण कारवे सर सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जातात. कुरुन संघाचे गोलंदाज कौतुक करावं लागेल. निवा पाटील एक फक्त सिनियर खेळाडू आहे, बाकी युवा खेळाडूला सोबत घेऊन काय टीम बनवली इथं मात्र पाहतोय आपण. डेथ बॉलचा इशारा, रनअपमध्ये झुकते. धावसंख्या इथं मात्र 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 7 आहे, पण अल्लोक अजून खेळपट्टीवर आहे. आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय आपण विराज, दोन्ही बंधू आहेत आणि पिताश्री व्यासपीठावर आहे. काय योग आहे. प्रश्न विचारला गेलं, पायची चपील जोरदार, पण पंच सहमत नाही आहे. ॲक्च्युली चेंडूची लाईन कुठं हे सर्व गोष्टीचा पंच विचार करतात. हाईट किती आहे चेंडूला, तर पंचाचा बोट आकाशाकडे जातो, पण त्या गोष्टी त्याच्या लक्षात आले नाही, म्हणून ती अपील त्यांनी पेटाळून लावली. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. बांधून ठेवलंय, मजबूर केलंय. चेरोबा ये संघाचे 11 स्टार आहेत. मी सातत्याने उल्लेख केला सकाळपासून जेव्हा त्यांचं आगमन झालं, पण त्या संघाच्या अगेन्स्ट इथं मात्र काय अतिशय अप्रतिम डावपेच आखलाय. अतिशय अप्रतिम चेंडू. आता मात्र दबाव पूर्ण चेरोबा ये संघाकडे जाताना पाहतोय आपण, कारण की तुमच्या समोर फक्त 48चं टार्गेट आहे आणि तुम्ही दबाव स्वतः बनवून घेतलाय. मी तर असं म्हणणार नाही, कारण की दबाव बनवण्यामध्ये गोलंदाजाचा खूप महत्वाचा हात आहे, ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय आपण. सुरेख अप्रतिम, लय भारी करून संघाची गोलंदाजी पाहतोय सध्या आपण. शैलेश पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर काय कमबॅक करतोय. याच पाहता स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला फटका आहे. प्रयत्न केला होता फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा, पण मात्र जवळपास रोखू शकला नाही एका धावेपासून. जवळपास या फटकेला आपण स्ट्रेट ड्राईव्ह म्हणू शकतो, पण मी तर म्हणेन की ऑन ड्राईव्ह पण हा फटका आपण पाहिलाय, ज्या प्रकारे जमिनीलगत हा शॉट खेळला होता आणि एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सकते, आता मात्र ती 8. आता मात्र सामना निश्चित कठीण बनवलंय गोलंदाजांनी. पहिल्या पॉवर प्लेमध्ये सुरेख कामगिरी, त्यानंतर सेकंड पॉवर प्ले पाहतोय आपण, त्यातसुद्धा अतिशय अप्रतिम कामगिरी. म्हणजे ज्या प्रकारे डावपेच आखलं होतं की कोंडगावच्या संघाला कसं रोखायचं आहे, आणि तुम्हाला डावपेच बनवावं लागते मैदानाच्या आतमध्ये. डावपेच जर नाही केलं तर मात्र तुम्ही एकतर्फी सामना हारून घरी लगेच निघून जातात. त्यासाठी व्यूहरचना करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये किंवा मैदानाच्या बाहेर. जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय, या डावपेच या रणनीती सगळं तुमच्या दिमागात असल्या पाहिजेत. यावेळेस पात्र खराब चेंडू, खराब, आणि विराजच्या बॅटमधून अतिशय अफलातून हा फटका येतो. इशारा काय तो पाहायचंय. प्रयत्न खूप चांगला केला होता. परत संकेत भिंत म्हणून आहे कुरुन संघाची, आणि हा षटकार इथं मात्र ठोकलाय विराज यांनी. मात्र पाहतोय धावफलकावर पुढे सरकताना 14. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून जर विचार केला आपण, प्रति षटकामागे सरासरी ती 11.33 आहे, जी करंट सरासरी पहिली आपण 7 आहे. पण ही सरासरी तुम्हाला जास्त करावी लागेल जर सामना जिंकत असेल. ही दोन्ही बंधू पाहतोय आपण खेळपट्टीवर आहे. आलोक मुकादम, त्यानंतर विराज मुकादम, दोन्ही बंधू आहेत. आणि जर विचार केला आपण तर सातत्य खूप वर्षापासून टिकून आहे आलोक, आणि त्याचा परिणाम पाहतोय की त्याचे छोटे बंधू विराज खूप महान डावखुराचा फलंदाज आहे. जर कुरुन संघाला कारवेसर सामना जिंकत असेल तर ही जी जोडी आहे यातून एखाद्याला बाद करावं लागेल तर तुम्ही सामन्याकडे जाणार आहे.
पण या जोडीकडे क्षमता आहे कधी पण सामना फिरून नेण्याची. यासाठी तुम्हाला विकेट प्राप्त करावं लागेल, ते पण या षटकामध्ये. या षटकामध्ये जर तुम्ही विकेट प्राप्त केला नाही तर मात्र वेळ निघून गेल्यावर मात्र सामन्यामध्ये वापसी करणं थोडंसं कठीण असते. आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं तुम्ही कुठल्याही कार्य हातात घ्या, वेळ निघून गेल्यावर मात्र तरी तर मात्र कोंडगाव, मी असं वर्णन केलं होतं की कोंडगाव अशी अख्खी यूट्यूबला चिपकून असेल, कारण की त्यांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा चेरोबा कोंडगाव हा संघ बाहेर जातोय तर त्याची कामगिरी चांगली असते. तर इथं मात्र संदीप पाटील खूप महान व्यक्तिमत्व आहे कोंडगावचे, सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि खास चेरोबा स्पोर्ट कोंडगाव ये आलोकसाठी संदीप पाटील दादांनी शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद संदीप दादा, आपण सामन्याचा आनंद घेत आहेत. तर जाऊया आपण. पहिले 5 चेंडू खूप छान टाकले आणि जी थोड्याच वेळात केकेचा बड्डे सुद्धा साजरा होईल. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे दानिवली गावामध्ये जर विचार केला, पण के एक चांगला क्रिकेटर, चांगला व्यक्तिमत्व आणि एक आदर्श पोरगा म्हणून त्याचा उल्लेख करू आपण. सामना जिंकण्यासाठी आता मात्र जुळणं संघर्ष करण्यासाठी मजबूर केले. षटकाराला शेवटच्या चेंडूवर तिथून मात्र थोडंसं एक ॲव्हरेज कमी झालं आहे. चांगला चेंडू थोडासा सफल झाला होता. प्रश्न विचारला पाहिजेच, आपण सहमत नाही आहे. चेंडू तर मात्र पॅडला ब्रश करून निघून गेला होता शॉर्ट पॉईंटकडे आणि तोपर्यंत मात्र संधी होती एका धावीची. या एका धावीने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 15. कौतुक करावं लागेल, एक बलाढ्य संघाच्या फलंदाज तुम्ही इथं मात्र बांधून ठेवलेलं आहे. ज्या प्रकारे नाव मोठे, खेळाडू मोठे, मी सातत्याने उल्लेख केला आणि काहीशिक व्यक्ती जर क्रिकेटरशिक म्हणत असतील की चिरोबा ही संघाचे 11 स्टार आहेत, पण इथं मात्र पहिले 2 स्टार थोडंसं हवं तसा परफॉर्मन्स करता आला नाही. स्टार होते ते 0 बनले पहिले 2 फलंदाज. पण इथून मात्र ही जोडी मोठी आहे आणि इथून मात्र कुरुन संघाला मी आता उल्लेख केला की जर सामना जिंकायचा असेल तर बंधूमधून एका बंधूला तुम्हाला पाठवावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. धावसंख्या 15. डावखुरा फलंदाज विराज, खूप एक चांगला डावखुरा फलंदाज, वेळ कमी घ्यायचा आहे. चला, निवा पाटीलचा मी सातत्याने उल्लेख करतोय की काय संघाची बांधणी केलेली आहे आणि माहीत आहे की युवा खेळाडूला जर आपण चांगलं ट्रेनिंग दिली तर निश्चित भविष्यात चांगले खेळाडू बनू शकतात. यावेळेस पात्र चेंडू लाईन चेक करते, चेंडूचा टप्पा कुठे आहे आणि हेच पाहिलं की खूप बाहेर आहे. दोन्ही ह्या समांतर रेषेत वर्मा सरांचे. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 16. अजून पाहतो पण निवा पाटील याला पॉईंटला क्षेत्ररक्षण करताना. शैलेश खूप मोठा ऑलराऊंडर आहे या संघामध्ये, त्याने दाखवलं आहे की शैलेश जर 6व्या क्रमांक नेऊन चांगली फलंदाजी केली, क्वचित 2, 3 किंवा 4 नंबरवर जर आला असता तर हा आकडा अजून जास्त ठरला होता, पण जर त्याला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. चांगला चेंडू, परफेक्ट वाईड वॉर्कर. आत्ता मात्र असून एक चांगलं षटक पाहतोय आपण सोपानचं. पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली सोपान्याने आणि तोच षटक इथं मात्र कोट्यातला अंतिम षटक टाकतोय आपल्या स्वतःच्या कोट्यातलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक, खूप महत्त्वपूर्ण षटक ठरणार आहे कुरुन संघासाठी. भिवंडीचे 2 दिग्गज संघ आपण पाहतोय. यास पात्र हा फटका हवेत आहे, सातत्याने उल्लेख करतोय की चुकीला माफी नसते आणि इथं मात्र अजून एक फलंदाज बाद, विराज बाद होतोय.
कंपल्सरी या मॅचचा पुरस्कार पटकवलेल्या प्रत्येक खेळाडूंना कॅप आणि टी शर्ट परिधान करणं बंधनकारक आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आलोक चाचपडत खेळतोय. जर विचार केला आपण खूप खराब फलंदाजी आलोकच्या माध्यमातून आतापर्यंत पाहतोय आपण. आलोक 8 चेंडू आता खेळलेला आणि फक्त 3 म्हणजे संघर्ष करताना पाहतोय आलोक याला. आणि तुम्ही जेव्हा संघर्ष करताय ना त्याचा परिणाम चांगला आला पाहिजेत या गोष्टीचा पण विचार करणं गरजेचं आहे. अजून एक निर्धाव, अजून एक म्हणजे 9वा चेंडू इथं मात्र खेळतोय आलोक आणि धावा आहे फक्त त्या 3. क्षमता आहे पण ती सिद्ध करावी लागेल तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर. या षटकामध्ये अजून प्रभावशाली कामगिरी पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिली 16 आहे फक्त. 48 लक्ष आहे. 30 षटक प्रगतीपथावर म्हणजे सामना रंगतदार स्थितीकडे क्लिक केले. चेंडूला पाहतोय मनगटी फटका टर्न केला होता. 1 धाव पूर्ण आणि फक्त एकच धाव. असं वाटते मला आठवण झाली एकविरा प्रतिष्ठान भादवड संघाने जो फलंदाजी केली होती त्याच प्रकारे इथं मात्र फलंदाजी होते काय हा प्रश्न निर्माण झालाय. पण कौतुक करावं लागेल मितेश 11 कुरुन संघाचं. भाई पाटील निश्चित जर यूट्यूबला असेल तर खुश असेल ज्या प्रकारे त्यांचा संघ सध्या कामगिरी करतोय. सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जातोय सोपान. इज द ग्रेट बॉलिंग. 2 विकेट्स 5 रन्स. अतिशय लाजवाब गोलंदाजी करताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पण इथं मात्र निश्चित हेमंत लेगबॅकच्या स्वरूपात एक सिंगल पूर्ण करतोय. आतापर्यंत 3रा षटक पाहतोय आपण समाप्त होते. आता मात्र स्पार्ड जड आहे तो मितेश 11 कुरुन संघाचं. कौतुक जेवढं करावं तेवढं कम आहे. काल लाजवाब परफॉर्मन्स पाहिला आपण. रिंग टॉली मैदानात आपण जाऊया कारवी सराकडे. काय क्षेत्रक्षण आहे, काय संघाची संगणकाची क्षमता सिद्ध करतोय तो. कुठल्या क्षणी कुठला बॉलर लावायचा आहे अतिशय अप्रतिम रणनीती आपण सातत्यानं पाहतोय. नक्कीच क्लासिकल परफॉर्मन्स फ्रॉम निवा पाटील. जसं मी त्याचं मनोगत घेतलं कारण जेव्हा जेव्हा निवा आणि आमची भेट होते तेव्हा निवाला नक्कीच बोलकं करतो आपण. खूप छान तो स्पीकर आहे, छान स्पीच देतो. पण तो ह्या ग्राउंडवरती त्यांनी काय पाहिलं, त्यांनी हे नाही पाहिलं की आमच्या समोरचा चिरोबा कोण संघ किती महाबलाढ्य आहे. मी इथे काय चांगली कामगिरी करू शकतो, आदर्श चषक मला जिंकायचा आहे, त्यासाठी मी काय केलं पाहिजे त्याचं त्यांनी इथे अच्युत उदाहरण पेश केलं आणि आतापर्यंत त्याला सफलता प्राप्त झाली आहे. नक्कीच हॅट्स अप निवा. मग तो दोन्ही संघांना आमच्याकडून शुभेच्छा. अनिजित बरोबर पूर्णपणे सहमत आहे. पण इथून मात्र पलटवार करण्याची ताकद आहे. पण ती ताकद कोण सिद्ध करेल, हेमंत की मात्र आलोक. आलोक यांचा जर खेळ पाहिला पण कारवे सर तर पहिल्या चेंडूपासून कुठंतरी चाचपडत खेळत होता. टायमिंग करत नाही आहे, चेंडूला बॅटवर घेत नाही आहे, जास्त डॉट बॉल घेतोय. याचा एक मानसिक दबाव दुसऱ्या फलंदाजावर पडू शकतोय आणि हे पाहिलं आपण. कारण की आलोकसारखा एक अतिशय भरोसेमंद फलंदाज खेळपट्टीवर असताना सुद्धा हा संघ संघर्ष का करतोय. तुमचा क्लास चांगला आहे पण फॉर्म कधी आत कधी बार या गोष्टीवर तुम्हाला प्राधान्य द्यायचं आणि इथून मात्र ठासून तुला फटकेबाजी करावी लागेल. मला तर असं वाटतं की निवा प्रत्येक गोलंदाजाला असं सांगतोय की समोरच्या संघामध्ये चिरोबा कोडमध्ये पूर्णपणे 11च्या 11 खेळाडू महाबलाढ्य आहेत, पण तुम्ही ते बघू नका. तुम्हाला त्या महाबलाढ्य खेळाची विकेट कशी मिळेल हा प्रयत्न करा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस प्राप्त होईल. तसंच इथं होताना आपल्याला दिसलं ह्या 3 षटकांमध्ये. अगदी बरोबर सांगितलं आपण. सहमत आहे पूर्णपणे. चला आपण कुरुन संघाचा संगणक वेळेचा भान ठेवायचे. यानंतर तुम्हाला सूचना दिल्या जाणार नाही. चला निवा सहकार्य करायचे दादा. सन्माननीय गणेशजी नंदकुमार भुईर, आम्ही आपल्याला पाहतोय. आपली जागा आमच्या मनात आणि मंचावर आहे. आपलं हार्दिक स्वागत या आणि असं नसतं व्हावं आपण या व्यासपीठावर. वेलकम. हे मनसज येतोय खूप चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे कोणगाव संघामध्ये. अजून हा चेंडू जर पाहिला आपण तर चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग म्हणतात ना आयुष्यामध्ये जास्त चेंडू जो वळण घेतोय
वळणारा चेंडू आणि वळणारी वाट ही लय घातक असते कोणापणसाठी. त्या प्रकारे पाहिलं आपण. हा चेंडू खूप छान होता. सज्ज होताना हो, आता मात्र खूप मजबूर केले. ज्या प्रकारे असं वाटलं होतं की 48 धावा चेरोबा ये संघ सहज लिहिल्या पार करेल, पण कुरूंसाठी एकच सांगेल, जिनके हो इरादे बुलंद वो हिमालय पर्वत को भी छू लेता है. हेच कुरुन संघाचे युवा गोलंदाज दाखतात. आमच्यासमोर कोण आहे याला महत्त्व नाही, आमची लेंथ लाईन काय आहे आणि अचूक टप्पा कसा वापरायचा आहे या गोष्टीवर त्यांनी भर दिलाय, म्हणून मजबूत स्थितीमध्ये आहे. ओ माय गॉड, हा उडवलाय, चाललाय चाललाय चाललाय, स्टोलेकच्या वरतून ठोकलाय षटकार. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि कारवे सर प्रथम 3 षटकार, प्रथम बरं पहिली षटकार जॅटिक, प्रथम 3 विकेट, प्रथम चौकार आणि प्रथम निर्धाव षटक यासाठी जो पारितोषिक लावणारे आमचे मान्यवर आहेत ना, पाहतोय आपण गणेश नंदकुमार भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. श्री गणेश किराणाचे प्रोपरायटर आहेत गणेश नंदकुमार भोईर साहेब. मी आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून परत एक विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे, पण या फटक्यामध्ये होता भरपूर वजन आणि धावा मिळाल्या त्या अर्धा डझन, म्हणजे या फटक्याने थोडंसं कमबॅक करताना. आणि मी सांगितलं की ताकद आहे हेमंतकडे, ताकद म्हणजे खूप मोठी ताकद आहे इथं मात्र सामना जिंकून देण्यासाठी. धावसंख्या पुढे सकते आता मात्र पाहतोय आपण तब्बल 24 अजून सामना जिंकण्यासाठी. अजून 24 म्हणजे निम्मा पल्ला पार केलंय. ते किती चेंडूपर्यंत पाहिलं आपण, तब्बल 21 चेंडूपर्यंत आणि निम्मा पल्ला पार करायचा आता मात्र राहिलेल्या त्या 9 चेंडूवर. म्हणजे सामना अजून मी म्हणेन की कुरुन संघाच्या बाजूनं थोडासा तरी झुकलेला आहे. पण हेमंत कराळे नो डाऊट एक चांगला ऑलराऊंडर. याच पात्र उडवलंय, जातोय 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 मिड विकेटच्या हातात आणि विकेट प्राप्त केलाय इथं मात्र गोलंदाजांनी. आपण त्या ठिकाणी खूप कॉमेंट्रीज करतोय. आतापर्यंत माझा 4-5 वर्षाचा अनुभव हे सांगतोय की भिवंडी परिसरामध्ये टॉप 10चे जे कॅप्टन असतील ना स्कीपर, त्यामध्ये निवा पाटीलची नोंद येईल. इतकं जबरदस्त कॅप्टन्सी त्याची प्रत्येक परफॉर्मन्समध्ये असते. प्लस स्कोर किती झाला ते बघायचं नाही, आपण काय बेस्ट देऊ शकतो ते बघायचं. आणि प्रत्येक मैदानामध्ये निवाला मी असंच बघितलंय, ग्रेट परफॉर्मन्स अँड ग्रेट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम बॉलर ऑल्सो. निश्चित पूर्णपणे छान माहिती दिली आपण. निश्चित मी पण सहमत आहे. निवा पाटील म्हणजे एक खूप मोठं व्यक्तिमत्व. आता मात्र आलोकवर पूर्ण जबाबदारी असेल, कारण की इथं चेंडू शिल्लक आहे ते 8 आणि धावा बनवायच्या इथून 24. म्हणजे या 2 चेंडूवर जर इथून मग एखादा मोठा फटका जर आला नाही तर मात्र पराभव छायाकडे चेरोबा कोण संघ जाणार आहे. याच पात्रा फटका चांगला आहे की खराब आहे, खराब, पण नशिबाची साथ आलोककडे जीवनदान मिळालंय, फक्त 1 धाव. नाखुश असेल क्षेत्ररक्षक जर पाहिला आपण तिथं मात्र उभा होता तो संकेत. चांगला खेळाडू आहे तो. आणि आलोक याने लॉंगॉनच्या वरतून षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, पण टायमिंग परफेक्ट नव्हती. जीवनदान मिळालंय, पण अजून आता मात्र 7 चेंडू 23, खूप समीकरण मोठे आहे. सज्ज होताना गोलंदाज दूर आणि त्या टोकाकडनं अजून एक चांगला चेंडू. म्हणजे जवळपास असं वाटलं होतं की चेरोबा हा संघ सामना सहज जिंकेल, पण सामना होता कुठे आणि सामना येऊन टेपलाय कुठं. खास रवी देशले निराश असेल, या प्रकारे त्यांनी आज घाई केली. आणि म्हणतात ना अति घाई संकटात नाही, हे संकट आहे. फिल्डिंगसाठी सज्ज राहायचं आहे. जय शिवशंकर डोके दाबरी संघाने आपला ब्रिगेड आणायचं इकडे पूर्णपणे.
कॅप्टन ऑफ डोकेदापली रुपेश भोईर, आपण आपला संघ घेऊन या ठिकाणी येऊन थांबायचं आहे, लगेच आपण मैदान उतरायचं आहे. टीम मिटिंग माइंड गेम सर, माइंड पर्सन निवा पाटील, म्हणून आपण नेहमी म्हणतो ना की कॉमेंट्रीमध्ये क्रिकेट इज अ माइंड गेम. हा मैदानी खेळ जरी असेल तरी सुद्धा डोक्याने खेळला जातो, आणि जो जास्त डोकं वापरतो छानपैकी, आणि जो कालपेक्षा आज चांगला परफॉर्मन्स देतो, तो या ठिकाणी सक्सेस प्राप्त करतोय. दोन्ही बलाढ्य संघात मी तर म्हणतो की चिरोबा कोण हा महाबलाढ्य संघ होता आताचा विचार करता, परंतु निवा पाटीलने जे परफॉर्मन्स दिलं फिल्डिंगच्या माध्यमातून आणि बॉलरनी जो चांगला बॅकअप दिला, नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. त्याच्याने काय झालं, पूर्णपणे चिरोबा कोणला बॅकफुटला निवून ठेवले या निवा पाटीलच्या संघाने. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. तर कुरुन संघाचा कर्णधार आपण वेळेचा सुद्धा भान ठेवायचे, कारण की खूप उशीर झाला आहे या सामन्याला आपण पाहतोय, कारण की लो स्कोरिंगचा सामना आहे पण काही सामना बनवलं आहे. कधी कधी म्हणतात ना, तुमच्यासमोर लक्ष कमी असला तरी तुम्ही हार मानू नका, कारण की फाईट करा मित्रांनो. आणि होत फाईट करताना पाहतोय आपण इथं मात्र कुरुन संघ 6 चेंडू 23. परत विनंती आहे, हे बघा आता मात्र कुरुन संघ आपण वेळ जास्त घेत आहेत. कुरुन संघाचा संगणक नेवा पाटील, अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण इथं मात्र रोहन येतोय. 6-23 रेकॉर्ड इथं मात्र प्रस्थापित करेल काय अलोक. जी खराब खेळी होती ती खराब खेळीचं पुसून हिरो बनेल काय या 6 चेंडूमध्ये. यावेळेस पातळ पेटण्या फटकाय, पण धाव घेणार नाही, कारण की विश्वास स्वतःवर दाखवलाय. 5-23 आणि कधी कधी म्हणतात विश्वास जो दाखवतोय त्यावर खरा उतरतोय, पण कवचित असे प्रसंग आपण सातत्याने पाहतोय, कारण की जेव्हा मातीची खेळपट्टी तुमच्या समोर असते आणि 20पेक्षा धावा तुम्ही चेस करता, एवढं सोपं नाही आहे. T20 क्रिकेटचा पण आपण वनडेचा सुद्धा विचार केला तर 20 किंवा 22 धावा बनवणं इजी नसते, कारण की गोलंदाज फक्त 2 चेंडू काढायचे असतात. याच पाता फ्लिक चाललंय धानिवली गावामध्ये हा चेंडू फेकून देतोय षटकार. नो डाऊट, कारण की सातत्य पाहतोय आपण. मी 4 वर्षापासून DJ कल्पेशची धून, आणि यावर्षी तर त्यांनी आम्हाला सुद्धा मंत्रमुग्ध केलं आहे, कारण की आवाज खूप छान आहे. आणि कॉमेंटरला का पाहिजे तुमचा आवाज कमी आवाज असेल आणि तो जर जास्त असेल तर असूर्ण कॉमेंट्री करायची मजा येते. पण जाऊया सामन्याकडे. दाखवलंय मी स्ट्राईक का नाही दिली त्याला. अजून एक चाललंय लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय, अजून एक षटकार. तो संघ म्हणजे मला वाटतं की वांगणी बदलापूर दारोड संघ होता, खूप बलवान. आणि काय त्या संघाचे खेळाडू, हाईट सर्वांची सारखी, नावच होता लिटिल स्टार, म्हणजे छोटे छोटे स्टार होते, मोठे पण नव्हते आणि एकदम छोटे पण नव्हते. अजून एक चाललंय धमाल कमाल धडाकेबाद फेकून देतोय दूर षटकार. पाहतोय आपण आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून धावा 5, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर, कारण की सुपर ट्रॉफी पाहतोय आजकाल. जर पाहिलं आपण टुर्नामेंट खूप मोठी ठेवतात, सुपर ओव्हर नाही ठेवत. हे बघा मित्रांनो, ही ट्रॉफी पण नंबर 1 आहे. मुरबाड तालुका जर म्हटलं त्यामधून नंबर 1ची ही आपण ट्रॉफी पाहतोय.
चेंडूचा आकार बिघडलाय कारण की पाहतोय आपण चेंडूची चामडी सोलल्या गेली, थोबाड फोडल्या गेलं या 3 चेंडूमध्ये आणि काय धमाल. एका क्षणी वाटलं ते जी चर्चा करत होतो कुरुंद संघाबद्दल, पण आता चर्चा आपण चेरोबा संघाची सुद्धा करूया. 6 मध्ये 23 असताना पहिला चेंडू जर पाहिलं निर्धावालय, त्यानंतर मात्र षटकार लागोपाठ 3 ठोकले आणि इथं मात्र षटकार ठोकतोय तो आलोक. 2 चेंडू 5. अजून मी तर म्हणे की सामना पूर्णपणे कोणगाव संघाकडे गेला नाही आहे. इथं मात्र जर हा चेंडू जर क्वचित विकेट किंवा निर्धाव टाकला तर मात्र अजून पलटवार करू शकतो कुरुंद हा संघ. पण जिनके हो इरादे बुलंद, आता मात्र त्याचं होटलं आहे अतिशय महान. अजून एक, ओ हो लागोपाठ 4 ठोकले षटकार, सामना जिंकून देतोय हा कोणगावचा ठाण्या वाघ. की चाणक्य बुद्धीचा वापर केला आपण आणि 23 हा खूप होत्या अशा